हॅलो. या ठिकाणी चिपळूण तालुका कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी, या वर्षीच्या गटाचे प्रशिक्षक रत्नागिरी जिल्ह्याचे श्री संतोष या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती आहे की व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे. आमच्या पदाधिकाऱ्यांना संतोष शिंदे यांना व्यासपीठावरती घेऊन जाईल. त्या बात आहे. दसपडी चिपळूण संघाचा पहिला चढाईपटू गारद केलाय. पहिल्या चढाईमध्ये मजबूत टाकेल अमर भारत टाळसुरे. पहिला क्रमांक 777 जर्सी लक्षात असेल मित्र हो, ज्याने ही स्पर्धा गाजवली, ज्याच्या नावावर अनेक गुण लिहिले गेलेत, तो अफाक या वेळेस आक्रमणावरती आहे. अतिशय प्रचंड वेगाने ज्याची चढाई पाहायला मिळते. उजव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण, समोर पाहिलं तर एकूण 6 डिफेंडर दसपडी चिपळूण संघाचे. पहिल्या चढाईमध्ये एंटी रेड करण्याचा प्रयत्न. निश्चित अगदी बाळूसर या सामन्याचा, या स्पर्धेचा आणि या चालू असलेल्या मॅचचा अगदी आपण विचार केला तर ऑडियन्स सपोर्ट युट्यूबच्या माध्यमातून जोडला गेला. आणि ऑडियन्स सपोर्ट असं म्हणतोय ना, 52%चा त्या ठिकाणी ऑडियन्स सपोर्ट अमर भारत टाळसुरे दिलेला आहे आणि 48% एका बाजूला जो सपोर्ट दिलाय तो दसपडी क्रीडा मंडळ चिपळूण यांना दिला गेलाय. निश्चित जरतरला किंमत नसते आणि कबड्डी खेळामध्ये तर अजिबात नाही. काय होईल ते इथे होईल. आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये अनेक प्रो कबड्डीचे स्टार खेळाडू खेळले. शुभम सारखा एक पटना पायलटचा कॅप्टन या ठिकाणी खेळला, परंतु त्याला देखील टॅकल करण्याचं काम स्थानिक खेळाडू केलंय. यावेळेस काय घडलंय, यावेळेस काय घडलंय, बोनस +2 पॉइंट, सुपर डुपर सुपर वॉली रेड, सुपर रेड. नाव आहे 777. उगाच नाही लिहिलंय 777. 3 आकडा आहे. कबड्डी असोसिएशन संतोषजी शिंदे या ठिकाणी आलेले आहेत. मी राजेजी जोईसर भारत टाळसुरे इथे या ठिकाणी करायचं आहे. तर जाऊया पुन्हा एकदा मॅच ऑन झालाय. 777 अफाक ज्याचं नाव आहे, तो आता आक्रमणावरती आहे. समोर पाहिलं तरी एकूण 2 आणि 2 अशा प्रकारची रचना. हॅलो, एकूण 4 डिफेंडर मैदानामध्ये. अफाक 777 खोलवर, अतिशय खोलवर आक्रमण आहे. शक्ती आहे, शक्ती बरोबर युक्ती आहे. आणि या गेममध्ये मात्र दसपडी चिपळूणचे डिफेंडर तुटून पडले अफाक वरती आणि अंतिम क्षणी मात्र प्रयत्न करत असताना टॅकल पॉइंट दसपडी चिपळूणच्या खात्यामध्ये. अमर भारत टाळसुरे अशी ही तगडी लढत या ठिकाणी आपण पाहतोय. 2-2 आणि 2 अशा प्रकारची रचना या ठिकाणी उभी केले. अमर भारत टाळसुरेचा संघ एक शिस्तबद्ध असा संघ, ज्या संघाकडे पाहिला जातो तो संघ या ठिकाणी खेळतो. श्री महेश शेठ भोसले, कार्याध्यक्ष खेड तालुका कबड्डी असोसिएशन खेड, हे या ठिकाणी आहेत. मी लायन्स परिवारातील सर्व मेंबरना विनंती करतो की त्यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे. महेश शेठ भोसले. येस, दापोलीचा बाहुबली जर्सी क्रमांक 3 आक्रमणावर आहे. समोर आता पाहिलं तर बोनसची संधी मिळणार नाही आहे. एकूण 5 डिफेंडर मैदानामध्ये. दसपडी चिपळूण संघाचं युवरचना पहा. 2-2 आणि 1 अशा प्रकारची युवरचना उभी केली. दापोलीचा बाहुबली यावेळेस आक्रमणावर आहे. अतिशय मजबूत शरीरयष्टी ज्याला लाभले. 11 सर, विनोदजी मोरे, हनीफबाई यांना विनंती करतो की महेश शेठ भोसले यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करायचा आहे. सौ तेजाताई बैकर, कार्याध्यक्ष सदस्य अध्यक्ष अनिकेत स्पोर्ट्स क्लब भरणे या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना व्यासपीठावर आमंत्रित करतो. गुणाची कमाई केली. दसपडी चिपळूणचा संघ हा मलाटे संघ आहे. ज्या संघाच्या मागे आपण पाहिलं ना, 2 खुर्चीवरती 2 महाअनुभव बसले आहेत, 2 सख्खे बंधू बसले आहेत. अर्थात त्यांच्याकडे प्रचंड अनुभव. मोरे वहिनी व कोणकर वहिनी यांना विनंती करतो की सौ तेजाताई बैकर यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करायचा आहे. दसपडी चिपळूणचा गॅलरीच्या बाजूला जे पब्लिक उभे आहे त्यांनी गॅलरीमध्ये बसून घ्यायचे आहे. डाव्या बाजूला उजव्या बाजूला बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि जागा खाली आहे, आपण बसून घ्यायचं आहे. निश्चित आलेल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सगळ्यांना विनंती आपण गॅलरीमध्ये स्थानपन्न व्हा. यावेळेस आक्रमणावर जर्सी क्रमांक 04 दसपडी चिपळूण संघाचा चढाईपटू. तर आपण पाहिलं ज्यामध्ये दसपडी चिपळूण संघाला ज्यांनी घडवलं तो अर्थातच एक महान खेळाडू, ज्याने अनेक वर्ष महाराष्ट्र राज्याची कॅप्टन्सी केली, ते सिनियर खेळाडू स्वप्नील दादा शिंदे.
आपण या खेळाडूंना घडवताना पाहतोय. त्यांच्या बरोबर आपण पाहतोय जितेंद्र शिंदे यावेळेस अँकल होल्ड केला. सुभाष आंबेडे इतर खेळाडूंचा राष्ट्रीय support कबड्डी पंच सदस्य यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करण्यात येणार आहे. श्री सुभाष आंबेडे सर. पुन्हा एकदा जाऊया मॅचकडे. 10 पटी चिपळूण संघाचा हा चढाईपटू. आता पाहिलं तर अमर भारत टाळ सुरे या संघाचे 4 डिफेंडर मैदानामध्ये. मी भोईर साहेब व सिराजभाई यांना विनंती करतो की सुभाष आंबेडे हे एक राष्ट्रीय पंच आहे, त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे. स्ट्रगल आहे. पंच चर्चा करतील. चर्चेनंतर निर्णय येईल. एक हाय व्होल्टेज मॅच मैदानाच्या आतमध्ये. हॅलो. यानंतर दुसरा उपांत्य सामना होणार आहे तो वाघजाई कोळकेवाडी चिपळूण विरुद्ध काळी कला क्रीडा केंद्र भरंडे खेड. या दोन्ही संघांना पहिला पुकार. वाघजाई क्रीडा मंडळ कोळकेवाडी चिपळूण विरुद्ध काळकाई कला क्रीडा केंद्र भरणे. फागे सर कार्यकारी सदस्य यांचा देखील यथोचित सन्मान या ठिकाणी करण्यात येणार आहे. 2 गुण या दोन्ही संघांना पहिला पुकार आहे. आपण अरविंद खेळाडू तोडकरी साहेब यांना विनंती करतो की सुजित फागे सर यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करायचा आहे. अफाक आक्रमणाची जबाबदारी त्यांनी घेतली. अमर भारत टाळसुरेचा हा अत्यंत महत्वाचा खेळाडू यावेळेस आक्रमणावरती आहे. समोर पाहिलं तर एकूण 6 डिफेंडर. 10 पटी चिपळूण संघाकडून किकचा प्रयोग. प्रचंड वेगाने खेळण्याची दुसऱ्या उपांत्य फेरीसाठी पहिला पुकार. वाघजाई क्रीडा मंडळ कोळकेवाडी चिपळूण विरुद्ध काळकाई कला क्रीडा केंद्र भरंडे खेड. या दोन्ही संघांना पहिला पुकार. आपण आपल्या खेळाडूंची खेळण्याच्या दृष्टीने तयारी करून घ्या. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. विशाल उर्फ बावा खेडेकर अतिशय आवड असलेली कबड्डीची हा ज्या दिवशी ग्राउंडला सुरुवात झाली तेव्हापासून या ठिकाणी उपस्थित राहून आम्हाला सहकार्य करतोय. त्याचा देखील यथोचित सन्मान या ठिकाणी करण्यात येणार आहे. मी विशाल उर्फ बावा खेडेकर याला विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. मी आजचे बड्डे बॉय आमचे लायन मेंबर माणिकजी लोहार सर यांना विनंती करतो की विशाल उर्फ बावा खेडेकर याचा यथोचित सन्मान या ठिकाणी करायचा आहे. पुन्हा एकदा खेळाकडे वळूया. यावेळेस अमर भारत टाळसुरेचा हा खेळाडू अफाक 777 जर्सी प्रदान केलेला हा चढाईपटू ज्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये एक अष्टपैलू अशी कामगिरी केली. तो चढाईपटू यावेळेस आक्रमणावर. मी लायन्सचे मेंबर रत्नाकर शिलेवन सर ज्या क्रिकेटच्या मॅचेस झाल्या त्याच्यासाठी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ या ठिकाणी सर्व ट्रॉफी देण्यात आल्या होत्या. मी त्यांच्या परिवाराला विनंती करतो, शिलेवंत मॅडम यांना देखील विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. रत्नाकर शिलेवंत सर व मॅडम पूर्ण फॅमिलीचा यथोचित सन्मान या ठिकाणी करण्यात येणार आहे. 2+2 टोटल 4 पॉईंट. 4 गुणाची कमाई. 10 पटी चिपळूण संघाने पार्ट बदलवला. त्याने सुरुवात दमदार केली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्याच्या नावावर अनेक गुण आहेत. शिवसेना महिला तालुका अध्यक्ष माधवीताई बुटाला या ठिकाणी आलेले आहेत. तसेच राजेशजी बुटाला सर या ठिकाणी आलेले आहेत. मी त्यांना व्यासपीठावर आमंत्रित करतो. माजी नगराध्यक्ष गौरीताई पुळेकर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी देखील व्यासपीठावर यायचं आहे. भैरवी स्टीलचे मालक या ठिकाणी आलेले आहेत. एका शब्दावर आम्ही फक्त त्यांना एक भेटायला गेलो आणि त्यांना सांगितलं की अशा अशा कबड्डीच्या स्पर्धा आम्ही भरवलेल्या आहेत. क्षणाचाही विलंब न करता उमेशजी चव्हाण यांच्या एका फोननी त्या ठिकाणी आम्ही पोचलो आणि त्यांनी आम्हाला या कबड्डीसाठी एक मोठं पारितोषिक या ठिकाणी दिलेलं आहे. ते या ठिकाणी आलेले आहेत. मी त्यांना व्यासपीठावर आमंत्रित करतो. मी राजेशजी बुटाला सर व अरविंदजी तोडकरी साहेब यांना विनंती करतो की भैरव स्टीलचे ओनर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करायचा आहे.
दापोली थर्ड रेड. थर्ड रेड डुवाडा रेड या चढाईमध्ये गुण प्राप्त करावा लागेल. जर्सी क्रमांक 10 परिधान केलेला चिन्मय आगिने 2-2 आणि 2 अशा प्रकारची रचना आहे. तिसरी चढाई आहे. 2 चढाई एमटी केल्यानंतर येणारी जबाबदारीची चढाई स्वीकारली चिन्मय आगिने यावेळेस आक्रमणावर. लक्ष्मी स्टीलचे ओनर बाबूशेठ शिंदेशाह या ठिकाणी आलेले आहेत. मी त्यांना देखील व्यासपीठावर आमंत्रित करतो. मी विमल कुमार जैन आणि आमचे होणारे डीजी वीरेंद्रजी चिखले यांना विनंती करतो की त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करायचा आहे. यावेळेस दमदार टॅकल सुरेख टॅकल सर्वात मजबूत टॅकल पाहायला मिळाला अमर भारत टालसुरे संघाकडून. एका गुणाची कमाई केली. काय प्रत्युत्तर दिले बा. एक बलाढ्य संघ 10 पटी चिपळून या संघासमोर अमर भारत टालसुरेने मात्र एक मजबूत लढत दिली आतापर्यंत. अफाक पुन्हा एकदा लक्ष्मी स्टील्स तुमचे खूप खूप धन्यवाद. आम्हाला नेहमीच तुमचं सहकार्य लाभत असतं. असं सहकार्य नेहमी लाभू दे. एका शब्दावर कधी कुठल्याही गोष्टीचा विलंब न करता सरळ हाताने मदत करणारे असे दानशूर असे व्यक्तिमत्व तुमचे या क्रीडा नगरीमध्ये मी मनापासून आभार व्यक्त करतो. हॅलो. गॅलरीमध्ये जे प्रेक्षक बसलेले आहेत त्यांनी सरकून घ्यायचे, कारण आजूबाजूला जे प्रेक्षक आहेत त्यांना बसायला जागा उपलब्ध करून द्यायची आहे. सर्व प्रेक्षकांनी आपल्या ज्या मध्ये मध्ये जागा आहेत त्या भरून घ्यायच्या जेणेकरून उभ्या असणाऱ्या प्रेक्षकांना गॅलरीमध्ये बसता येईल. जरा थोडं गॅलरीमध्ये वर सरकायचं आहे. गॅलरीमध्ये सगळ्यांनी वर सरकायचं आहे. निश्चित आजचा दिवस फार महत्वाचा आहे. आजचा दिवस लायन्स क्रीडा महोत्सव 2025चा अंतिम दिवस आहे. या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा अंतिम दिवस. पहिली सेमी फायनल एका बाजूला दापोली तर दुसऱ्या बाजूने 10 पटी खेळचे माजी नगराध्यक्ष नागेशजी तोडकरी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी लाईनच्या मेंबर्सना विनंती करतो की त्यांनी सन्मानाने त्यांना व्यासपीठावर राष्ट्रवादी पक्षाचे खेड तालुका अध्यक्ष संजयजी जाधव साहेब इथे आलेले आहेत. मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. दापोली विधानसभा जाधव साहेब. अध्यक्ष सतू कदम यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांच्याबरोबर त्यांच्यासोबत सत्तू कदम साहेब सुद्धा इथे आलेले आहेत. त्यांनाही विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचं आहे. चिन्मय आगिने आक्रमणाची जबाबदारी त्यांनी घेतली. समोर पाहिलं तर एकूण 4 डिफेंडर मैदानामध्ये 10 पटी चिपळून 2 आणि 2 अशा प्रकारची रचना. मध्यंतरापूर्वीची ही खेळी आपण या ठिकाणी पाहतोय दोन्ही संघाच्या खेड माध्यमातून. शिवसेना महिला तालुका अध्यक्ष माधवीताई बुटाला या ठिकाणी आहेत. मी चिकणे मॅडम यांना विनंती करतो की माधवीताई बुटा आरोही शिंदे आरोही शिंदे यांना विनंती करतो की माजी नगराध्यक्ष गौरीताई पुणेकर यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. ही चढाई जबाबदारीची असेल म्हणूनच प्रयत्न केला गेला आहे 10 पटी चिपळून या संघाकडून. ऍडव्हान्स टॅकल टॅकल पॉइंट अमर भारत टाळसुरेच्या खात्यामध्ये. दमदार टॅकल. प्रत्युत्तर पुन्हा एकदा दापोली संघाकडून. अफाक यावेळेस आक्रमणाची जबाबदारी. समोर पाहिलं तर सुपर टॅकलची संधी 10 पटी चिपळून संघाला आहे. 3 डिफेंडर मैदानामध्ये आहे. आक्रमणावर अफाक ज्याने संपूर्ण स्पर्धेमध्ये एक चमकदार कामगिरी केली असा हा चढाईपटू यावेळेस आक्रमणावरती आहे. आणि इथे डबल थाय होल्ड इतर सपोर्ट मिळाला आणि सुपर टॅकल 10 पटी चिपळून छानावरती 2 गुणाची कमाई केली. सुंदर सुपर. शिवाजीभाई आठवणी यांना विनंती करतो की आमचे सर्वांचे लाडके मित्र म्हणायला हरकत नाही नेहमीच आमच्या सोबत असणारे राजूशेठ बुटाला या ठिकाणी आलेले आहेत. माजी नगरसेवक राजेशजी बुटाला सर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा यथोचित सन्मान शिराजभाईंनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. शिराजभाई
आपण राहतो तासपड हो लाईन क्रॉस झाले क्रॉस झाली रिव्ह्यू आहे ना इथं अरे क्रॉस झाली क्रॉस झालेला आहे टच केला हो क्रॉस केलं ते आता फक्त पॉईंट किती द्यायचे दादा उठले दादा भांडा उठलं ना दादाचा नाद नाही करायला माजी नगराध्यक्ष मॅच भरून टाकेल माजी नगराध्यक्ष नागेश तोडकरी साहेब या ठिकाणी आले आहेत. मी पुन्हा एकदा सिराजभाईंना विनंती करतो की त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करायचा आहे. किती 4 पॉईंट एक मोठी हस्ती नेहमीच लायन्स परिवाराच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी होणारे असे आमचे सर यांचा यथोचित सन्मान सिराजभाई करत आहेत. खूप खूप धन्यवाद नागेश शेठ. त्यांनाच माहिती नाही कोण गेले ते आमचे होणारे डीजी व अध्यक्ष श्रीजी चिकणे सर यांना विनंती करतो की सत्तू कदम साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा देखील टोपीला झाड माहिती नाही सन्मान राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष सत्तू कदम सर यांचा यथोचित या ठिकाणी हो एक खेळला तुड्या मारणार साले एक नंबर पण गेला होता बस नंतर मिठी मारा रात्री जाऊ एक नंबर बाहेर गेला होता त्याला सुद्धा आतून ठेवले राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय जाधव सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान करू इच्छितो. मी खजिनदार प्रवीण पवार व किशोरजी कोलगे आणि संदीप मोरे यांना विनंती करतो की त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करायचा आहे. घेतलेली आहे. त्यांचं सहकार्य आम्हाला खूप लाभलेलं आहे. मी प्रियंका ड्रेसचे मालक त्यांना विनंती करतो की बाबाशेठ यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करायचा आहे. तुम्ही आता पॉईंट वाढा आहात ना पण आहे ना पांडे जी यहाँ पे आए हैं. पांडे जी पॉईंट लागत नाही गेल्या वर्षी जो आमचा फेस्टिवल झालेला त्या फेस्टिवलमध्ये पांडेजीने आम्हाला खूप सहकार्य केलेलं होतं. या क्रीडा नगरीमध्ये त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मी ओंकारजी गोंडकर, राजेशजी जोईसर आणि शैलेशजी यांना विनंती करतो की चिनू एवढे सपोर्ट करणार याला सर दोघांना घेऊन जाणार आता मात्र पप्पू शेठ चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान करू इच्छितो. किशोरजी कोलगे विनंती करतो. मराठी करतो इथं पप्पू शेठ जाधव राईटला टायमिंग देतो लावायला रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा बरोडा शिवाजी 10 पॉईंट वाढले आवडतो मला सुनीलजी शिंदे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी प्रफुल्लजी मोरे आणि विनोदजी मोरे यांना विनंती करतो की सुनीलजी शिंदे सर यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करायचं आहे.
महेशजी मोहिते सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील यथोचित सन्मान या ठिकाणी करण्यात येणार आहे. मी विवेक कदम आणि आजचे बड्डे बॉय राणी लोहार यांना विनंती करतो की मोहिते सरांचा यथोचित जाऊया मॅचकडे. आप्पासाहेब मेहता या ठिकाणी आलेले आहेत. आमचे लाडके आप्पा यांनी व्यासपीठावर बसायचं आहे. मी अध्यक्ष सुरेशजी जिग्ने जितू बिल्लारे यांना विनंती करतो की आप्पांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करायचा आहे. मध्यंतराची खेळाला सुरुवात झाली. चिन्मय आगीने यावेळेस आक्रमणाची जबाबदारी. हॅलो. यानंतर होणारा सामना वाघजाई कोळंबी चिपळूण काही कला क्रीडा केंद्र भरले. या दोन्ही संघाला दुसरा पुकार. आपण आपल्या खेळाडूंची खेळण्याची तयारी करून घ्या. तिसऱ्या आणि अंतिम पुकाराला दोन्ही संख्येला दाखल त्याची नोंद घ्या. हो मी मगाशी म्हटलं होतं की मध्यंतरानंतर खेळ भरतो आणि आता अमर भारत टाळीचा संघ आक्रमक झालाय. टाकेल जबरदस्त टाकेल पाहायला त्याबरोबर एक गुण गमावलाय, परंतु एक मजबूत स्थिती इथे मात्र अमर भारत टाळसुरे या संघाने प्राप्त केले. एक मजबूत खेळ अर्थातच दोन्ही संघाच्या माध्यमातून एका बाजूला लसपटी चिपळूण तर दुसऱ्या बाजूने अमर भारत टाळसुरे अशी तगडी लढत. पहिली सेमीफायनल जिंकणारा संघ थेट ग्रँड फिनाले मध्ये जाईल आणि त्याच्याकरता ही लढाई मैदानामध्ये सुरू आहे. लसपटी चिपळूण विरुद्ध अमर भारत टाळसुरे. प्रो कबड्डीचे पंच आशुतोष साळुंके सर या ठिकाणी आलेले आहेत. मी त्यांना सन्मानपूर्वक व्यासपीठावर आमंत्रित करतो. येस, आशुतोष साळुंके सरांचं आगमन झालंय. त्याचबरोबर आपण आता मॅचकडे जाऊया. लसपटी चिपळूण संघाचा हा महत्वपूर्ण चढाईपटू जर्सी क्रमांक 04 यावेळेस आक्रमणावरती आहे. एक धीम्या पावलांचं त्याचं आक्रमण समोर पाहिलं तर अमर भारत टाळसुरे हा तगडा संघ ज्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये अतिशय दमदार कामगिरी केली तो संघ यावेळेस पाहायला मिळतोय. एक एम्प्टी रेड करण्याचा प्रयत्न. प्रत्युत्तर पुन्हा एकदा थर्ड रेड ट्रिपल 7 जर्सी प्रदान केला. अफाक यावेळेस आक्रमणावरती आहे. ज्या अफाकने क्रीडा रसिकांची मला शिकले आपल्या संघाकरिता खूप मोठं योगदान दिलंय, परंतु आता मात्र या चढाईमध्ये तो सगळ्यांना उचल. आता मात्र गारद केला जातोय. टॅकल पॉइंट लसपटी चिपळूण. प्रयत्न दमदार केला अफाकने, परंतु इथे मात्र डिफेंडर त्याच्यावर तुटून पडले आणि अफाकचा यावेळेस मात्र बळी जातोय. एक गुण लसपटी चिपळूणच्या खात्यामध्ये लिहिला गेला. प्रत्युत्तर पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 05. यावेळेस खराब प्रयत्न बोनस प्लस टच पॉइंट 2 गुणाची कमाई लसपटी चिपळूणच्या खात्यामध्ये. हे महत्वपूर्ण 2 गुण. प्रत्युत्तर पुन्हा एकदा अमर भारत टाळसुरेचा बाहुबली जर्सी क्रमांक 3. आदित्य शिंदे आणि शुभम शिंदे 2 दिग्गज कबड्डीपटू यांचे वडील या ठिकाणी आलेले आहेत. मी त्यांना व्यासपीठावर आमंत्रित करतो. दमदार टॅकल आहे. बाहुबलीला यावेळेस टॅकल केलं गेलं. सर, येस, 2 गाजलेले खेळाडू त्यांचे वडील या ठिकाणी आलेले आहेत. मी लायन्स परिवाराला विनंती करतो की त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करायचा आहे. अक्षय बेलोसे उभ्या स्टेजवर या. अक्षय बेलोसे. आता मात्र 1 गुणाची कमाई केली लसपटी चिपळूणच्या खात्यामध्ये. हा महत्वपूर्ण गुण जमा झाला. लसपटी चिपळूण विरुद्ध पटना अमर भारत पायलटचे कर्णधार शुभम शिंदे याचे वडील या ठिकाणी आलेले आहेत. शुभम शिंदे आणि आदित्य शिंदे याचे वडील या ठिकाणी आले. त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी होत आहे. ज्या 2 बंधूंनी अखंड प्रो कबड्डी डोक्यावर घेतली आणि त्या प्रो कबड्डीमध्ये आपल्या रत्नागिरीचं नाव उज्ज्वल केलं असे 2 बंधू. शुभम शिंदे जो पटना पायलटचा कर्णधार, त्याचबरोबर बंगाल वॉरियर्स मधून खेळणारा आदित्य. आशुतोष साळुंके प्रो कबड्डीचे पंच या ठिकाणी उपस्थित आहेत. मी संपूर्ण लायन्स परिवाराला विनंती करतो की त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करायचा आहे. एम्प्टी रेडला प्रत्युत्तर यावेळेस चिन्मय आगीने याच्याकडून दिलं जात आहे.
अमर भारत टाळसुरीचा संघ आता थोडासा पिछाडीवर पडलाय असं वाटायला लागलंय, कारण मध्यंतरानंतर सुरुवात चांगली गेली, परंतु त्यानंतर मात्र दसपटी चिपळूण संघाने या वेळेस गोलाची लीड आहे. अतिशय मजबूत स्थिती निर्माण केली. 2-1, 2-2 अशा प्रकारची रचना आहे. अतिशय खोलवर आक्रमण चिन्मयचं गेला बाहेर. ते मात्र एक गुण निश्चित मिळेल. एक गुणाची कमाई. प्रत्युत्तर पुन्हा एकदा आक्रमण दसपटी चिपळूण संघाचा चढाई पडून समोर पाहिलं तर आता एक प्रतिनिधी अजून ऍड झालाय. एक संघ सहकारी मिळाला आणि अशा प्रकारचे 2 आणि 2 4 डिफेंडर मैदानामध्ये खोलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे, परंतु इथे मात्र एक खाली आत माघारी जावं लागेल या चढाईपटूला. एफटी रेडला प्रत्युत्तर मागील चढाईमध्ये ज्याने यश संपादन केलं होतं तो चिन्मय यावेळेस आक्रमणावरती आहे. चिन्मय अगिने, यश अगिने हे 2 सख्खे बंधू अमर भारत टाळसुरीच्या संघामध्ये खेळताना दिसत आहे. त्यातला चिन्मय आता आक्रमणावरती आहे. 2-2 आणि 2 अशा प्रकारची रचना. एक नावाजलेला खेळाडू भूषण कुलकर्णी सर या ठिकाणी आलेले आहेत. मी त्यांना व्यासपीठावर आमंत्रित करतो. थर्ड रेड आणि आता मात्र डू ऑर डाय करूया बरं. अप्पा मेहता व जबाबदारीची आशुतोष चढाई. साळके यांना विनंती करतो की भूषण सर यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करायचा आहे. यावेळेस पाहिलं तर ही जबाबदारीची चढाई आहे. तिसरी चढाई करो या मरो डू ऑर डाय. सिंगल टॅकल करण्याचा अयशस्वी प्रयत्न. त्यांचा देखील यथोचित सन्मान या ठिकाणी करायचा आहे. वन पॉइंट दसपटी चिपळूण. पुन्हा एकदा आक्रमण जर्सी क्रमांक 10 नाही, एवढा चिन्मय नव्हता. अगिने ताबा करण्यात आलाय तो. जो वारंवार यावेळेस आक्रमण करतोय. हो. अमर भारत टाळसुरी संघाचा हा महत्वपूर्ण चढाईपटू. धन्यवाद भूषणजी, तुम्ही वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात. आम्हाला खूप बरं वाटलं. एक एम्प्टी रेड चिन्मयची पाहायला मिळाली. प्रत्युत्तर पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 08 दसपटी चिपळूण संघाचा हा चढाईपटू. सुपर टॅकलची संधी अमर भारत टाळसुरी संघाला. 2-1 अशा प्रकारची रचना आहे. एकूण 3 डिफेंडर मैदानामध्ये आहे. सुपर टॅकलची संधी अमर भारत टाळसुरी संघाला. सुपर टॅकल ऑन असणार आहे. या ठिकाणी सुरेंद्रजी तांबे RPI खेडचे सचिव श्री सुरेंद्रजी तांबे, मी या ठिकाणी थर्ड रेड अध्यक्ष सुरेशजी चिकणे यांना विनंती करतो की सुरेंद्र दादा बोरजकर यांचं आपण स्वागत करायचं आहे. तिसरी चढाई जबाबदारीची चढाई. या चढाईमध्ये चिन्मय अगिने यशस्वी झाला. बोनस प्लस टच पॉइंट 2 गुणाची कमाई. लॉन्च क्लब ऑफ खेड सिटी तर्फे तुमचं जोरदार हार्दिक कामगिरी. स्वागत. जबाबदारी मोठी होती. तिसरी चढाई आणि या तिसऱ्या चढाईमध्ये सहजरित्या बोनस प्लस टच या पॉइंट ठिकाणी 2 प्राध्यापक गुणाची कमाई. श्री सतीशजी कदम सर या ठिकाणी आलेले आहेत. यांना विनंती आहे की आपण स्टेजवर यायचं आहे. मी सतीशजी कदम सर यांनी नुसत्याच काजू या विषयामध्ये डॉक्टरेट ही पदवी मिळवलेली आहे. मी हजवानी सर यांना विनंती करतो की आमचे प्रमुख अतिथी या ठिकाणी 2 उपांत्य फेरीचे सामने, तर एक अंतिम फेरीचा सामना, तसेच 3 आणि 4 नंबर यासाठी देखील एक सामना होणार आहे. दरवर्षी पाठी तसेच लागते मध्ये. आज एक खास आकर्षण असणार सगळे आहे येतात. की महिला कबड्डी यांच्यासाठी एक सामना देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. राज्यस्तरीय खेळणारा संघ आज या ठिकाणी एक प्रदर्शनीय सामना खेळणार आहे. आता खेळ होती ह्या मॅच की मॅच ती मॅच खेळ होती मधीच केलं होतं. कधीच खेळ होती. कृपा अरे ह्यांची लीड आहे. बाहेर पडला नाही इथं. हाफ झाला ना. चला मॅचला सुरुवात झाली. जर्सी क्रमांक 05 दसपटी चिपळूण संघाचा चढाईपटू यावेळेस आक्रमणावरती आहे. समोर पाहिलं तर अमर भारत टाळसुरीचे 4 खेळाडू मैदानामध्ये 2 आणि 2 अशा प्रकारची रचना आहे. पॉइंट गेला नाही तर लाईन क्रॉस केला आणि ती काही क्षणासाठी खेळ थांबला. ऑफिशियल टाइम आउट यश लागला नाही इकडे. हा तो हा पुन्हा एकदा खेळायला बोतावड सुरुवात गेला झाली. तो बोतावड गेला. मुंबई जिंकलं नाही.
एम्प्टी रीडला प्रत्युत्तर चिन्मय अभिनय. चिन्मय वारंवार चढाई करतोय आपल्या संघाकरिता, वारंवार तो यावेळेस आक्रमणाची जबाबदारी स्वीकारतो. समोर आता पाहिलं तर एकूण 6 डिफेंडर मैदानामध्ये, 2-2 आणि 2 अशा प्रकारची उघडीचा दसपटी चिपळून तगडा संघ. ज्या दसपटीने अनेक खेळाडू या राज्यासाठी दिले, त्यातला एक महानुभव, एक मोठा खेळाडू आपण या संघाच्या मध्ये पाहतोय. चिन्मय यावेळेस कमाल केली. चिन्मयने 1 गुण प्राप्त केलाय. अतिशय दमदार कामगिरी. चिन्मय एकाएकी चांगला लढतोय आपल्या संघाकरिता. आज मात्र फारसं चांगलं काम केलं नाही. खऱ्या अर्थानं थोडासा तो निराश करतोय. अफांगचा जर खेळ चालला तर निश्चित या सामन्यात देखील चुरस क्रीडाप्रेमींना पाहायला मिळेल. दर्शक क्रमांक 08 या ठिकाणी रंगमंचावरती एक आनंदाचा क्षण आहे की राष्ट्रीय पंच श्री पांडुरंगजी विठमत सर यांचं आगमन झालेलं आहे. मी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे अध्यक्ष लायन सुरेशजी चिकणे यांना विनंती करतो की राष्ट्रीय पंच श्री पांडुरंगजी विठमत सर यांचं स्वागत आणि सत्कार करायचा आहे लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने. चिन्मय पुन्हा एकदा क्रमावर. मागील सणामध्ये ज्या चिन्मयने कमाल केली, एक गुणाची कमाई केली, परंतु इथे मात्र खेळ बदलला आहे. एक एम्प्टी रीड केली, प्लॅनिंग केलंय, नियोजन, रेड. त्याचं कारण येणारी चढाई, तिसरी चढाई, 2 आर डाय करूया बरोबर. 2-1-2 अशा प्रकारची रचना आहे. 22 नंबर जशी प्रदान केलेला चढाईपटू, छोटा चढाईपटू यावेळेस आक्रमणावरती आहे. अतिशय खोलवर त्याची चढाई. काय जप आवडले असेल तर टाळ्या होते. एक सुंदर क्षण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. जरी टाकल तो झाला असला तरी त्याने मात्र मन जिंकली क्रीडा रसिकांची. जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. हवाई समर पाहायला मिळाली. उच्च ते पाहायला मिळाला. अफाट. या ठिकाणी व्यासपीठावरती श्री सिराजभाई हजवानी बशीरभाई हजवानी फाउंडेशनचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि क्रीडा रसिकांना मी आनंदाची बातमी सांगू इच्छितो की सिराजभाई हजवानी यांच्याकडून लवकरच लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या माध्यमातून याच मैदानावरती आपण राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांचं आयोजन करणार आहोत आणि त्यासाठी त्यांच्याकडून मदत जाहीर करण्यात आलेली आहे. सिराजभाई हजवानी बशीरभाई हजवानी यांचे बंधू आहेत. बशीरभाई यांचा खास मेसेज आलेला आहे. दुबईमधील उद्योजक आहेत. त्यांनी आपल्याला या ठिकाणी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा भरवण्यासाठी वाटेल ती मदत करण्याची या ठिकाणी आम्हाला संधी दिलेली आहे. बशीरभाईंचे जेवढे आभार मानाल तेवढे कमी आहे. मी क्रीडाप्रेमी आणि सगळ्या उपस्थितांना विनंती करतो की बशीरभाई आज ऑनलाईन त्या ठिकाणी मॅच पाहत आहेत आणि त्यांनी लगेच घोषणा केली की येणाऱ्या काही कालावधीच आपण या क्रीडा नगरीमध्ये राज्याची स्पर्धा घेतोय. एकदा बशीरभाईंसाठी एकदा जोरदार टाळ्या होत होते. आज परदेशामधून ही स्पर्धा पाहत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये बशीरभाईंच्या योगदानातून या क्रीडा नगरीमध्ये राज्याची स्पर्धा आपण पाहणार आहोत. बशीरभाई खूप खूप धन्यवाद. हॅलो परंतु आमच्या एका मेंबरचा खास या ठिकाणी सन्मान करायचा आहे. मी हनीफभाई घनसाल यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. सिराजभाईंना विनंती करतो की हनीफभाईंचा यथोचित सन्मान या ठिकाणी करायचा आहे. तर पुन्हा एकदा मॅच जाऊया. दसपटी विरुद्ध अमर भारत टाळसुरे दापोली अशी लढत आहे. यानंतर अजून एक मोठा मॅच येतोय. दुसरा सेमी फायनल. त्यामध्ये काल काही कला क्रीडा बर्डे ज्या संघाने पहिल्या दिवशी कमाल केली होती तो संघ या ठिकाणी खेळताना दिसेल आणि त्यासमोर अर्थातच वाघजाई कोळकेवाडी. ज्या वाघजाई कोळकेवाडीच्या संघामध्ये एकूण 3 प्रो कबड्डीचे स्टार शुभम शिंदे, आदित्य शिंदे आणि अर्थातच अजिंक्य पवार अशा प्रकारचे 3 स्टार खेळताना दिसतील. आहे इथे मात्र 2 गुणांची कमाई. तिसऱ्या चढाईमध्ये 2 गुण प्राप्त केलेत. चिन्मय पुन्हा एकदा आक्रमणावरती. चिन्मय अगिने यावेळेस आक्रमण करतोय. दसपटी चिपळूण असं एक मजबूत स्थितीमध्ये पोहोचलाय. केलंय एक वेगळं नियोजन केलंय. ज्याने एक निर्माण केली. या मॅच मध्ये जिंकणारा संघ थेट ग्रँड फिनाले मध्ये जाईल. सुपर टॅकल ऑन असेल अमर भारत टाळसुरे संघाला.
एकूण 3 डिफेंडर मैदानामध्ये. मी भूषणजी कुलकर्णी सर यांना विनंती करतो की हे जे संपूर्ण मैदान या ठिकाणी आहे ते स्वच्छ करण्याचं काम अहोरात्र दिवस मेहनत करून कबड्डीसाठी आपलं योगदान देणारे आमचे लायन मेंबर महेंद्र शिरगावकर सर यांचा यथोचित सन्मान तुमच्या हातून करण्यात येणार आहे. तरी तो तुम्ही करावा अशी तुम्हाला विनंती करतो. थर्ड ट्रेड करूया बरं. जबाबदारीची चढाई चिन्मय अगिनी यावेळेस आक्रमणावरती आहे. या चिन्मयला माघारी शिरगावकर साहेब यांचं खूप मोठं योगदान या क्रीडा महोत्सवासाठी लाभलेलं आहे. शिरगावकर साहेब तुमचं मनापासून धन्यवाद. बरेचसे हानिपाय तर सगळे उभे राहा. माणिकजी लास्ट 5 मिनिट्स. भूषण शेवटची 5 मिनिटं बाकी असताना 34 कबड्डीमध्ये यांचं नाव खूप उंचावलेलं होतं असं हे कबड्डी सर. खूप खूप धन्यवाद भूषण सर. शेवटची 5 मिनिटं बाकी असताना चिकून संख्या आहे काय घडते काय बिघडते 34-23. 10 पटी चिपळूण 34 गुणसंख्या. अमर भारत टाळसुरे 23. शेवटची 5 मिनिटं लास्ट 5 मिनिट्स. या 5 मिनिटांनंतर आपल्याला कळेल की पहिला फायनलिस्ट संघ कोण होईल या क्रीडा महोत्सवाचा अर्थात जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेतल्या. चिन्मयीचं कौतुक करावं लागेल. अतिशय सुरेख यावेळेस बोनस. दुर्वा स्पोर्ट्सच्या माध्यमातून ह्या ज्या भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा आहेत त्या लाईव्ह चालू आहेत आणि आत्ताच्या क्षणाला 12,774 लोक त्याचा लाभ घेत आहेत. धन्यवाद दुर्वा स्पोर्ट्स. निश्चित आपण त्या युट्यूबच्या माध्यमातून जोडलेल्या सगळ्या क्रीडाप्रेमींची सेमीफायनल लास्ट 5 मिनिट्स लास्ट 4 मिनिट्स. शेवटची 4 मिनिटं बात करा. लास्ट 4 मिनिट्स बस टाकायला गुणाची कमाई केली. चिन्मयचा खेळ बहरला इथे. आक्रमक रूप धारण केले चिन्मयने. शेवटची काही मिनिटं शिल्लक असताना या ठिकाणी उभे असलेल्या क्रीडा रसिकांना विनंती आहे की दोन्ही बाजूच्या गॅलरीमध्ये जागा आहे. लक्ष्मी मसाल्याची जी गॅलरी आहे तिथे बसण्यासाठी भरपूर जागा शिल्लक आहे. कृपया उभ्या आहेत त्या प्रेक्षकांनी बसून घ्यायचं त्या ठिकाणी. लक्ष्मी मसाल्याची जी गॅलरी आहे त्या ठिकाणी बसायला जागा शिल्लक आहे. तिथे मात्र खोलवर आणि अतिशय सर्व क्रीडा रसिकांना विनंती आहे की त्या ठिकाणी बसून घ्यायचं आहे. चिन्मय मात्र एकाएकी यावेळेस या मॅच मध्ये झुंजतोय आपल्या संघाकरता. त्याने या मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी केली पण सहकार्याचं मात्र सहकार्य मिळत नाही. लट्टू फुटा सुपर टॅकल लावून असेल. 2 डिफेंडर मैदानामध्ये. यावेळेस अतिशय खोलवर आक्रमण आणि अशा तऱ्हेने पुन्हा एकदा अमर भारत टाळसुरेचा संघ ऑल आउट 100 ठेवत. सर आहेत आमचे लायन मेंबर नईम चोगले. मी त्यांच्या पूर्ण परिवाराला विनंती करतो की त्याचा यथोचित सन्मान या ठिकाणी करण्यात यावा. मी लायन्स परिवाराला विनंती करतो की सर्वांनी व्यासपीठावर यायचं आहे आणि लायन नईम याचा या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे. निश्चित यावेळेस शेवटचा खेळाडू चिन्मय. आशुतोष साळुंके सर विनंती करतो की आमच्या नेमचा यथोचित सन्मान करायचा आहे. या भव्य दिव्य ज्या ट्रॉफी या ठिकाणी आहेत त्याचे स्पॉन्सर आहेत शैलेश धारिया आणि नईम चौगले. त्यांचा पूर्ण परिवाराचा यथोचित सन्मान तुमच्या हातून करण्यात येणार आहे. बोनस पडलाय पहिला. बोनस नाही सोडला पाहिजे. बोनस कधीच त्याला. अरे मेल हे असलं अरे स्वप्न घरात बस जाऊन. विनंती आहे कुणीही बाहेर काहीही बोलायचं नाही. खेळवाल्यांचा आवाज यायला सुरुवात झाली. पहिला सेमीफायनल पोहोचला. शेवटच्या काही मिनिटांमध्ये हो मारला श्रेयसला मारून आला तो.
त्यावेळेस टच पॉइंट दसपटी चिपळूण. मारायला तू ह्याला कशाला विचारतो? दे ना. दे रे, जाऊन टाक शेवटची काही मिनिटं काही सेकंद या वेळेस शिल्लक आहेत या मॅच मध्ये. आपण पाहून काळसुरे विरुद्ध दसपटी चिपळूण अशी ही तगडी लढत. पहिलेच सेमीफायनल, पहिला उपांत्य फेरीचा सामना. खेळवाल्यांचा आवाज हळूहळू आता यायला लागलाय. क्रीडा महोत्सवाचा शेवटचा दिवस आहे, या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेतला शेवटचा दिवस आहे, ग्रँड फिनालेचा दिवस आणि अर्थातच लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचा आनंदाचा दिवस, या महोत्सवातला शेवटचा दिवस.